नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार। ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालला गुन्हेगारी बॉम्बस्फोट आणि हिंदूंवरील अत्याचारांचा बालेकिल्ला बनवला। गृहमंत्री अमित शहांचा ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल। मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यामध्ये कोणी पैसे खाल्ले हे जनतेसमोर यावं, आदित्य ठाकरे यांनी चौकशीला सामोरं जावं, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। अमरावतीमध्ये राणाविरुद्ध खोडके वाद उफाळला। संजय खोडकेंनी एवढी दादागिरी करू नये, रवी राणांचा इशारा। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात, पण माझा पराभव करण्याची त्यांच्या धमक नाही, खोडकेंचा पलटवार। राज्यातील जेलमधील कैद्यांना निकृष्ट दर्जाचा आहार, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, एकनाथ खडसेंचा आरोप। विधानसभेत आवाज उठवण्याचा दिला इशारा। मैत्रिणीच्या मोबाईलमुळे निलेश चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात। वैष्णवीच्या बाळाच्या अळीसांड प्रकरणात निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नाही, पोलिसांची माहिती। केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंच्या गावातील क्रीडा संकुलाचीच दैना। कोथळी गावातील क्रीडा संकुलात अनेक वर्षांपासून काटेरी झुडप, संकुलाची संरक्षक भिंतही कोसळली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।